शेतकरी मित्रांनो, बऱ्याच दिवसांची पीक विम्याचे शासनानं जी.आर सुद्धा काढले होते आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची भरपाई येईल असं सुद्धा सांगितलं होतं. आता मित्रांनो, 7 जिल्ह्यांसाठी 1760 कोटी रुपयाची पीक विमा भरपाई मिळत आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आली नसेल ती पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. असं हे महत्वाचं अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. आणि नेमकी कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई मिळालेली आहे, कोणत्या ट्रिगरनुसार मिळालेली आहे, याबद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून पीक विमा असेल, अतिवृष्टी अनुदान असेल, महाडीबीटीच्या योजना असतील, शासनाचे नवनवीन जी.आर असतील, अशी शेतकऱ्यांविषयी महत्वाची माहिती आणत असतो. तर शेतकरी मित्रांनो, या 7 जिल्ह्यांसाठी 1760 कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. आता हे 7 जिल्हे कोणते? तर हे 7 जिल्हे आहेत मित्रांनो, मराठवाड्यातील 7 जिल्हे. आणि या मराठवाड्यातील 7 जिल्ह्यांसाठी 1760 कोटी रुपये पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यात तर येणं सुद्धा चालू झालेलं आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या जर आली नसेल तर पुढील 4 ते 5 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ही नुकसान भरपाई येणार आहे. आणि त्याचबद्दलची नेमकी कोणत्या जिल्ह्याला किती ही माहिती सुद्धा आपण बघणार आहोत. आणि त्यात म्हणजे सर्वाधिक नुकसान भरपाई ही परभणी जिल्ह्यासाठी आलेली आहे. आणि ज्या परभणी जिल्ह्यामध्ये जे बोगस पीक विम्याचे काही गावामध्ये प्रकार घडले होते, ते गावातले ज्या काही जमिनी होत्या त्या सुद्धा वगळल्या होत्या. तरी पण परभणी जिल्हा हा खूप मोठा आहे. त्या परभणी जिल्ह्यासाठी ही सर्वात जास्त नुकसान भरपाई आलेली आहे. परभणी जिल्ह्यातील एकूण सर्व शेतकऱ्यांना 426 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळाली. म्हणजे 426 कोटी रुपये हे सर्वात जास्त परभणी जिल्ह्यासाठी आहे. आता इतर जिल्ह्यांसाठी तर त्यामध्ये मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरसाठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामध्ये 196 कोटी 95 लाख रुपये छत्रपती संभाजीनगरसाठी आहेत. त्यामध्ये काढणी पश्चात भरपाई जी आहे ती 66 कोटी 44 लाख रुपये आहे. त्यानंतर ही एकूण भरपाई आहे 263 कोटी 40 लाख छत्रपती संभाजीनगरसाठी. आता त्यानंतर मित्रांनो, परभणी जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये 101 कोटी 89 लाख रुपये नुकसान भरपाई आली आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीसाठी 296 कोटी 88 लाख रुपये परभणी जिल्ह्यासाठी. आणि काढणी पश्चात भरपाई 27 कोटी 77 लाख रुपये हे परभणी जिल्ह्याला आले. आणि सर्वात जास्त म्हणजे एकूण भरपाई 426 कोटी 55 लाख रुपये परभणी जिल्ह्यासाठी आलेली आहे. तर नांदेड जिल्ह्यासाठी नैसर्गिक आपत्तीमधून 102 कोटी 62 लाख रुपये आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती 245 कोटी 59 लाख रुपये अशी एकूण 357 कोटी 21 लाख रुपये नुकसान भरपाई नांदेड जिल्ह्यासाठी आलेली आहे. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 26 कोटी 68 लाख रुपये, तर हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये 154 कोटी 36 लाख रुपये हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहेत. आणि एकूण भरपाई आहे हिंगोली जिल्ह्याची 181 कोटी 5 लाख रुपये. त्यानंतर आहे मित्रांनो बीड जिल्हा. बीड जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून 212 कोटी 76 लाख रुपये हे बीड जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहेत. धाराशिव साठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये 231 कोटी 5 लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर जालना जिल्ह्यासाठी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये 196 कोटी 95 लाख रुपये, तर काढणी पश्चात भरपाईमध्ये 66 कोटी 44 लाख रुपये अशी एकूण भरपाई 263 कोटी 40 लाख रुपये ही जालना जिल्ह्यासाठी मंजूर झाली. अशी ही एकूण मराठवाड्यासाठी 1760 कोटी रुपयाची नुकसान भरपाई मंजूर झाली. शेतकऱ्यांच्या खात्यात काही आलेले आहे, काही शेतकऱ्यांच्या येत आहे. अशी ही महत्वाची अपडेट माहिती होती. शेतकरी मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली का हे सुद्धा कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.